विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुंबई, ठाणे, पालघरला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार वादळी पावसाची शक्यता. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना. 6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळाचा धोका. अनावश्यक प्रवास टाळा. सरकारने दिलेल्या अलर्ट गांभीर्याने घ्या. मुख्यमंत्री फडणवीसांचं नागरिकांना आवाहन. मुंबई पश्चिम उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग. नालासोपारा, विरार, तुळीण, स्टेशन रोड आणि बस डेपो परिसरात पाणीच पाणी. विरा देसाई परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं तर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. नद्या, ओढे आणि तलावांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. बोईसर आणि डहाणू तालुक्यातील जनजीवन विस्कळीत. बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी. अवैध साठवणीवर मुख्यमंत्री मौन का? बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या. राज ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. आम्ही फील्डवर काम करणारे, घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही. भाजप नेते अमित साटम यांची राज ठाकरेंवर टीका. तर फील्डवर राहून तुम्ही काय केलं? संदीप देशपांडेंचा पलटवार. मौत के सौदागर, भाजपचा क्रूर चेहरा समोर. संजय राऊतांचा ट्विट करत अमित साटमांवर घणाघात. तर बोलण्यामध्ये कधी कधी वेगळा संदर्भ असतो. साटमांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. बावनकुळेंची सारवासारव. वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव लिहिलेलं नाही. पुढे काय करायचं हे वरळीकर ठरवतील. सचिन अहिर यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. तर गिरणी कामगार बेस्ट संपाच्या भूमिकेवरून शिंदेंचं आकर्षण वाढलं. अहिर यांची प्रतिक्रिया. मुसळधार पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचला. सोमपूर परिसरात खोदकाम सुरू असलेल्या परिसरात रस्ता खचला. तर मुंब्र्याच्या संजयनगरमध्येही भिंत कोसळल्यानं 3 घरांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. मुंबईत कॉटन ग्रीन परिसरात उघडे मॅनहोल पाहून महापौर संतापल्या. रितू तावडेंकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी. कारवाईचे आदेश देऊनही दुर्लक्ष केल्यानं महापौर संतापल्या. भांडूपच्या सोनापूर परिसरात पावसामुळे रस्ता खचला. जवळच खोदकाम चालू असल्याने रस्ता खचल्याचा नागरिकांचा दावा. महापौर रितू तावडे घटनास्थळी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली. अशक्तपणा आणि व्हायरल ताप आल्यानं खासगी रुग्णालयात उपचार सुरू. रुग्णालयातून घेतला राज्यातील पावसाचा आढावा. शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून मदतकार्य करण्याचं आवाहन. रितू तावडे या महापौर आमच्या हेडमास्टर नाही. गैरप्रकार सुरू होता म्हणून व्हिडिओ काढला. रितू तावडेंच्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांचं उत्तर. पेडणेकरांनी दालनाची रेखी केल्याचा रितू तावडेंचा आरोप. गटनेत्या किशोरी पेडणेकरांचा वेगळा प्रोटोकॉल. मात्र महापौरांच्या दालनात जाऊन हेरगिरी करणं चुकीचं. मंत्री संजय शिरसाटांची टीका. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. 19 बंधारे पाण्याखाली. तर रायगडमधील अंबा नदी आणि खेडमधील जगबुडी नदीनेही इशारा पातळी ओलांडली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. दमदार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो. हतनूर, गोसेखुर्द, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग. रत्नागिरीतील पानवल धरणही ओव्हरफ्लो. राम मंदिर ट्रस्ट पूर्णपणे बरखास्त केलं पाहिजे. फक्त दानपेटीवर डल्ला नाही तर राम आणि सीतेची आभूषणं चोरीला. उद्या मुंबईत मग संपूर्ण महाराष्ट्रात रामरक्षा आंदोलन करणार. संजय राऊत आक्रमक. गुजरातमध्ये मुसळधार पावसाचं थैमान. नदी नाल्यांना पूर. मांगरोळ तालुक्यात रस्ते जलमय. जनजीवन विस्कळीत. मध्य प्रदेशातही पावसाचा धुमाकूळ. बालाघाटमध्ये पुरात अडकलेल्या 16 जणांचा रेस्क्यू. 37 ठिकाणी रस्ते बंद. पोलीस अधीक्षकांची माहिती. ईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातून 3 जणांना अटक. माहीम पत्रण कंपनीतून प्रश्नपत्रिका प्रिंट केल्याचा आरोप. या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपी अटकेत. तपासासाठी नेत असताना सियाची 2 बोटं पोलिसांच्या कारच्या दरवाजात सापडली. अपघातामुळे तिच्या बोटांना मोठी सूज. वेदनेमुळे तिच्या हाताची झालेली स्थिती कॅमेऱ्यात कैद. सियानं केलेल्या अश्लील हावभावानंतर आता वडिलांचं स्पष्टीकरण. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.